वरती लावली असेल तर नक्कीच आपण बॅक साईडला नक्कीच आपल्याला पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. सर्व खेळाडूंना विनंती असेल की तिथनं नक्कीच येण्या जाण्याचा मार्ग आहे आणि आपण तिथे बाईक लावून तो जाम करू नका. सर्व खेळाडूंना विनंती असेल. त्याचप्रमाणे प्रेक्षक वर्ग जे आले असतील या टुर्नामेंटचा आनंद घेण्यासाठी त्यांना सुद्धा आपल्या आयोजकांकडून विनंती केली जाते की आपण नक्कीच आपल्या बाईक्स मागच्या ग्राउंडमध्ये लावायचे आहेत. चला मॅच ऑन होते. ते मात्र जे म्हसोबा विपक्ष ओमसाई गणेश प्रॉमिस जे मसोबा संघाने टॉस विन करून नक्कीच क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आपण क्षेत्ररक्षणाचा नक्कीच सजून घ्यायचं आहे. चषक 2025 पर्व पहिलं एक जबरदस्त टुर्नामेंट आपल्या भेटीला आली आहे. नक्कीच असेल तर मात्र जय म्हसोबा संघाला. त्याचप्रमाणे ओमसाई गणेश प्रॉमिस आपण आपले दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवून द्यायचे आहेत. पहिली मॅच आपण पहिली मॅच खूप सुंदर आपल्याला बघायला मिळाली. सायराम ससी विपक्ष गणेश दा आणि नक्कीच सायराम ससी या संघाने नक्कीच फर्स्ट राऊंड नक्कीच जिंकून दुसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश केला. त्या सोबत नक्कीच आपल्याला विनंती असेल की आपण स्पीडअप घ्यायचं आहे. ओमसाई गणेश प्रॉमिस आपले सर्व खेळाडू टॉस कपॉपच्या शेजारी नक्कीच आपल्याला बसण्याची व्यवस्था केली. आपण तिकडे नक्कीच घ्यायचं.
गणेश प्रॉमिस संघाच्या माध्यमातून क्रमांक पहिले संघ दुसऱ्या षटक घेऊन येतो गोलंदाज योगेश. योगेश होते गोलंदाज महागोल षटक क्रमांक दुसरा संघाच्या माध्यमातून मात्र जलद असा चेंडू पडल्यानंतर नक्कीच आतमध्ये गळत येतो चेंडू आपला पास याच्यावरती स्थिर आपल्याला बघा अपडेट केलाय फलंदाज गोल बाद क्रमांक लागतोय तो मात्र पहिला कमोन पहिला मात्र स्टेप झाले होते वाईट अतिरिक्त धाव जाते 6 योगेश चांगली गुणवत्ता केली अंडर क्रिकेटमध्ये आपल्याला नक्कीच सातत्याने टिकून गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला लेंथमध्ये चांगल्या टप्प्यात गोलंदाजी करणं खूप गरजेचं असतं आणि त्या प्रात्यक्षिक योगेशच्या माध्यमातून षटकामध्ये बघतोय मात्र शोभा संघाच्या माध्यमातून न्यू बॅटर त्यांच्या हातमध्ये कमी मात्र रिवर्स अटॅक केलाय सिंगलने पुढे जाते केला लागल्यात तब्बल 8 वाईट चेंडू येतोय अतिरिक्त दाबेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे मात्र स्टेप आउट झाले परंतु स्वतःच्या फॉलोदर मध्ये योगेशच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण डबल माइंडेड झाले होते अण्णू. नक्कीच सिंगल मारू की समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळू आणि त्याच्यातच नक्कीच गोलंदाजाच्या फॉलोदर मध्ये नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. ते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण षटक क्रमांक दुसरं संपतंय 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या मात्र तब्बल 9 धावा ऑन द बोर्ड्स. कम ऑन डीजे. असेल की आपण बाईक रस्त्यावरती लावू नका बॅक साईडला नक्कीच पार्किंगची व्यवस्था केली आहे सर्व खेळाडू आणि सर्व प्रेक्षक वर्ग. इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच नाणेफेक केली जाईल. कल्याण पॅकर विपक्ष ओमकार मित्र मंडळ दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला विनंती असेल की आपण नक्कीच रिपोर्ट करायचे. इथे मात्र फलंदाज होईल बाद. अमित बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे.
निर्धाव चेंडू ज्या ज्या वेळेस पडले जातील त्या त्या वेळेस नक्कीच प्रेशराईज होईल तो मात्र ओमसाई गणेश प्रॉमिसच्या संघाच्या माध्यमातून, कारण की धावफलक थोडंसं कमी झालंय. चांगलं टार्गेट सेट करावं लागेल, माइंडसेट बदलावे लागतील. सिंगल डबलने आपल्याला धावा पुढे न्याव्या लागतील जर चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर, कारण की इकॉनॉमिकल गोलंदाजी केले पहिल्या षटकापासून. इथे मात्र लाईन बघावी लागेल. वाईट येतोय, क्रिकेट जगतातील नियम क्रमांक 17 लागतोय. वाईटने धावफलक पुढे जाते. धावफलकाचा विचार केला, धावफलक 11 या आकड्यावरती. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले, परंतु लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा वेळे धावफलकाचा विचार केला, 12 धावा, 12 रन्स ऑन द बोर्ड्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 धक्के नक्कीच लागले ते मात्र ओमसाई गणेश प्रॉमिस संघाच्या माध्यमातून. कल्याण पॅकर विपक्ष ओमकार मित्र मंडळाच्या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. यापुढील मॅच आपली असणार आहे. वाईट चेंडू, वाईटने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. अजून एक सिंगल. इथे मात्र हलका हाताने ग्लान्स केलाय, एक धाव कंप्लीट होते. धावफलकाचा विचार केला, 14 धावा ऑन द बोर्ड्स. षटक क्रमांक 3 चालू आहे नितीनचं. चांगली गोलंदाजी केली नितीनच्या माध्यमातून, परंतु वाईट स्वरूपात धावा आल्यात. नो चेंडू, नो चेंडू. नो चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. एकच धावेल, एक धावेने धावफलक 16 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 संपते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा ऑन द बोर्ड्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. कमांडीचे पहिल्या षटकाचा विचार केला, 4 धावा, तदनंतर आलेल्या 5 धावा आणि या षटकामध्ये 7 धावा. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती केतन. नक्कीच चौथ्या षटकामध्ये केतनचा वापर केलाय तो मात्र जय म्हसोबा संघाच्या माध्यमातून. इथं मात्र एकी धावेने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या ते मात्र 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फलंदाज होईल बाद. क्रमांक लागतो 30. नक्कीच खतरा झालाय तो मात्र ओमसाई गणेश प्रॉमिस संघाच्या माध्यमातून. विकेट क्रमांक 3 पडतोय. प्रत्येक षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. तिसरं षटक थोडंसं महागड पडलंय ते मात्र जय म्हसोबा संघाच्या माध्यमातून. नितीनच्या या षटकामध्ये नक्कीच 7 धावा आल्यात. इथं मात्र
पुन्हा एकदा सेफ आउट झाले. जबरदस्त क्षेत्ररक्षण. थोडस थ्रो लवकर आला असता तर मात्र फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु तसं होत नाहीये. अजून एक चुकी सिंगल येते. 18 धावा धावफलकावरती लागल्या. षटक क्रमांक 4 चालू आहे. शेवटचं षटक आहे प्रगतीपथावरती. इनिंग ब्रेक मध्ये कल्याण पेपर्स विपक्ष ओमकार मित्रमंडळ दोन्ही संघाच्या संघनायक आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय टॉस कंपॉस मध्ये. पुन्हा एकदा इथं मात्र वाईट चेंडू, परंतु फलंदाज होईल बाद. चार चेंडू झाले. तो वाईट होता, परंतु नक्कीच क्षेत्ररक्षक पुढे आला. यष्ट्यांवरती थोडस लक्ष द्यायचं आहे अंपायर्स. षटक क्रमांक 4. कल्याण पॅकर्स विपक्ष ओमकार मित्रमंडळ दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचंय. नक्कीच 5.25च्या सरासरी धावा कुटायच्या आहेत. तिचे थोडंसं आवाज वाढवायचंय. 5.25च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत ते मात्र जयमसोबा संघाला. पहिला चेंडू इथे मात्र चांगला ग्लान्स केलाय. एकच धावेल. एका धावेने धावफलक पुढे जाते. श्री गणेश होतोय तो मात्र जय मसोबा संघाच्या माध्यमातून. ओम साई गणेश प्रॉमिसच्या संघाच्या माध्यमातून विचार केला. 20 धावा केल्या. 21 धावांचा टार्गेट सेट केलाय. पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज जबरदस्त चेंडू. चेंडू फेकण्यात यश आलंय. दोन चेंडू एक धाव धावफलकावरती लागले. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू.
फुलोर लेनचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर नक्कीच जातो विकेट किपरकडे. निर्धाव चेंडू फेकण्यात यश आले. बॅक टू बॅकचा दुसरा निर्धाव चेंडू. आपल्याला 5.25च्या सरासरी धावा कुटायच्या आहेत. ते मात्र जय मसोबा संघाच्या माध्यमातून पहिले 3 चेंडूचा विचार केला योगेशच्या, तो फक्त धावा खर्च केला एकच धाव. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली जाते योगेशच्या माध्यमातून. एके चषक 2025चं पर्व, सुसज्ज ही स्पर्धा, क्रिकेटची पंढरी म्हटली जाते चिखलदरा गावाला. एकदम मात्र एक धाव येते. व्हॉलेंटियर्स आपण नक्कीच चेंडूचा ताबा घ्यायचा आहे. दोन धावा धावफलकावरती लागल्या. जबरदस्त मॅच रंगणार. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाणार यातील मात्र शंका नसेल, कारण की स्कोर कमीच झाला आहे. परंतु जसाच तसं उत्तर दिलं जाते, चांगली गोलंदाजी केली जाते योगेशच्या माध्यमातून. त्या मात्र वाईट येतोय. वाईटने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते. अजून एक निर्धाव चेंडू. कल्याण पॅकर्स विपक्ष ओंकार मित्रमंडळ. पाच चेंडू झाले. धावफलकावरती धावा लागल्या, ते मात्र तब्बल 3 धावा. ओव्हर. षटक क्रमांक पहिले संपतं. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या झाल्या, ते मात्र फक्त आणि फक्त 3 धावा. कमॉन डीजे. एक गोलंदाजी केली. एकच्या स्वरूपात जर धावा आल्या तर मात्र कुठेतरी सामना गमवायला लागेल. इथे मला गचा क्षेत्ररक्षण. एक 22 स्वरूपात धाव येते. एकी धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळते 8 धावा ऑन द बोर्ड्स. 5.25च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. 21 धावांचं लक्ष आहे. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र इथं मात्र फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा. कमांड डीजे.
रेंज लागली जाते. नक्कीच ऑल इंडिया आयकॉन श्री गुप्ते नक्कीच ऑलराऊंडर स्वरूपाचा खेळाडू आहे. 1 वाजता नक्कीच मैदानावरती रिपोर्टिंग करणार आहेत. षटक क्रमांक दुसरं क्षमता 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या ते मात्र तब्बल 10 धावा. येणारे 12 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 11 धाव्यांची गरज. इकॉनॉमिकल जर विचार केला तर आता मात्र 5.50च्या सरासरीने येणारे 2 षटक आपल्याला धावा कुटाव्या लागतील. जबरदस्त टफ पॅच शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच सामना रंगेल यात तेळ मात्र शंका नसेल. दुसरा सामना आपण बघतोय जय म्हसोबा विपक्ष ओमसाई गणेश प्रॉमिस या 2 संघांच्या माध्यमातून एक चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन आपण बघतोय. षटक क्रमांक 3 अण्णू भोईर. खूप चांगली स्पर्धा या चिकनगर गावामध्ये नक्कीच क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारी ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. मात्र अजून एक चिक्की सिंगल येते. एके धावेने धावफलकाचा विचार केला 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जबरदस्त टुर्नामेंट आपण बघतोय. एकी चषक 2025चं पर्व पहिलं आणि नक्कीच या पर्व पहिल्यामध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये जबरदस्त मॅच आपल्याला रंगताना बघायला मिळते. ते मात्र जय म्हसोबा विपक्ष जय ओमसाई गणेश प्रॉमिस या संघांच्या माध्यमातून ते मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला पेले परंतु पॉवर प्ले मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकही धाव नाहीये. इतर षटक क्रमांक 3 मध्ये एक चांगली गोलंदाजी केली जाते. ते मात्र अण्णू भोईरच्या माध्यमातून धावफलक 12 या आकड्यावरती स्थिर होताना आपल्याला बघायला मिळते. चेंडू झाले आतापर्यंत फक्त आणि फक्त 3च चेंडू 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे मात्र वाईट येतोय. तेरा धावा धावफलकावरती लागल्यात. 3 चेंडू. जबरदस्त क्षेत्ररक्षण यष्टांच्या मागे बघितलं गेलं ते मात्र निकलेशच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी अन्नूच्या माध्यमातून अजून एक निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी केली जाते ते मात्र अन्नूच्या माध्यमातून धावफलक कुठेतरी स्थिरावलेला आहे. धावफलकाचा विचार केला 13 धावा लागल्यात. 30 षटक आहे प्रगतीपथावरती. मात्र अन्नू याचं इकॉनॉमिकल गोलंदाजी केली अन्नूने आतापर्यंत. फक्त धावा खर्च केल्यात 3 धावा. शेवटचा चेंडू अशा षटकातील. फक्त 3 धावा खर्च केल्यात. बॅटने जर विचार केला 1च धावा आले, 2 वाईट. खूप चांगली गोलंदाजी. 5 चेंडू फेकले, धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 3च धावा.
त्याचप्रमाणे सन्माननीय व्यक्तिमत्व विलाजी मोरे यांचं सुद्धा इथे शुभ आगमन झाले. आमच्या आयोजक कमिटीकडनं आपलं सुद्धा सहर्ष असं हार्दिक स्वागत. इथे मात्र स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या मात्र तब्बल 13 धावा. येणारे 6 चेंडू 8 डब्यांची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला बघायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. 21 चषक 2025 पर्व पहिलं आहे आणि या नक्कीच पर्व पहिल्यामध्ये या चिकणनगर गावाचं सौंदर्य वाढवणारी ही नक्कीच अंडरआर्म क्रिकेट जगतातील एक भव्य दिव्य ट्रॉफी मानली जाईल. 6 चेंडू 8 डब्यांची गरज आहे. पहिला चेंडू आणि नक्कीच इथे मात्र चांगली गोलंदाजी केली जाते. सूरजच्या माध्यमातून नक्कीच फलंदाजीमध्ये कुठेतरी नाराज केलं होतं. गोलंदाजीवरती चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. इथं मात्र सिंगल येते. सिंगलने धावफलक पुढे जाईल. येणारे 4 चेंडू आणि धावांची गरज आहे ती मात्र तब्बल 7 धावा. 4 चेंडू 7 धाव्यांची. ते मात्र फुल टॉस चेंडू. चेंडू फेकून दिले सी मारेशा पार. E1 क्वालिटीचा येतोय. एक नो चेंडू एकच सिंगल. आता मात्र समीकरण थोडंसं बदलताना दिसतंय. ज्या सूरजने फलंदाजीत नाराज केल्या, ज्या सूरज गोलंदाजीमध्ये आला, आजचा नक्कीच दिवस नसेल सूरजचा, परंतु चांगली गोलंदाजी केली जाईल. कारण की येणारे 3 चेंडू आणि धावांची गरज आहे ती मात्र फक्त आणि फक्त 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र वाईट. दोन चेंडू आणि धावांची गरज आहे ती मात्र फक्त आणि फक्त एकच धाव. 2 चेंडू 1 धावांची गरज आहे. मी सुरुवातीपासून नक्कीच म्हटलं होतं 21 धावांचं लक्ष आहे आणि या 21 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जाईल आणि त्याचं प्रत्यक्ष आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. हाय व्होल्टेज ड्रामा 2 संघांमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. तर मात्र जय म्हसोबा विपक्ष ओम साई गणेश प्रॉमिस या 2 संघांच्या माध्यमातून दोन चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. आता मात्र सूरजला काहीतरी चमत्कार करावे लागेल. जे आपल्या फलंदाजीमध्ये झालं नाही ते मात्र गोलंदाजीमध्ये करून दाखवावं लागेल. येणारे 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. क्षेत्ररक्षणाचं जाळं इथे मात्र बॅटची एज, परंतु इथे झालंय गचाळ क्षेत्ररक्षण आणि सामना विन होतोय. जय म्हसोबा संघ हाडलक असेल तर मात्र ओम साई गणेश प्रॉमिस या संघाला. त्याचप्रमाणे पुढील मॅच